म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्यांना काय माहिती की मनुष्य कसा आहे. खरोखर मला असं वाटतं की संतांना माणसाची काही माहिती नाही. जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे. दांभिकपण आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं. पण संतांचं याचं चुकलेलं नाही. संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे. कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो. त्याचं सार काय ते लक्षात येते. चोखामेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत, रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे. आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा.